नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आत्ता आम्ही पार्ल्याच्या दीनानाथ नाट्यगृह मंदिरात आहोत आणि तिथं आता अस्तित्व नावाचं एक नवीन नाटक येतं आहे आणि त्याची सध्या तालीम सुरू आहे. आणि त्या नाटकामध्ये एक अत्यंत महत्त्वाची भूमिका प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित साकारते आहे. चिन्मयी, तुझं तारांगणमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि गेल्या तसं तू खूप कमी काम करतीस, पण जे करतीस त्यात काहीतरी सबस्टन्स असतो, काहीतरी स्ट्रॉंग व्हॅल्यू असती तरच तू ती करतीस. तेव्हा मला नक्की खात्री आहे याही नाटकात असंच काहीतरी आहे. आणि मी आत्ता ह्याची तालीम बघितली, थोडा पाठ बघितला आणि त्याच्यातून तुझ्या व्यक्तिरेखेची झलक दिसते आहे आम्हाला. तर तू सांग, काय तुझं व्यक्तिरेखा आहे? मुळात असं असतं की काही काळ असतो आपल्या कारकिर्दीचा ज्याच्यामध्ये आपण भूमिकेची लांबी काय आहे हे बघत असतो. आता मी अशा टप्प्यावरती आहे की भूमिकेची खोली काय आहे ते बघणं हे जास्त महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे ही खोलीतल्या बाईची भूमिका आहे. तर व्यक्तिरेखेचं काय नाव काय? माझ्या व्यक्तिरेखेचं नाम आहे प्रतिमा संतोष हसोळकर. तर ही एक कोकणातली बाई जी आपल्या नवऱ्याच्या नोकरीच्या निमित्ताने मुंबईत येऊन स्थायिक झालेली आहे. सरकारी क्वार्टरमध्ये किंवा BMCच्या क्वार्टरमध्ये राहते आहे आणि आता त्याच्या निवृत्तीचे वेध त्याला लागलेले आहेत आणि त्याचे बरेच प्लॅन्स आहेत. आणि आपल्या सगळ्याच घरांमध्ये असं असतं की ज्या घरांमधले पुरुष हे मेन व्यावसायिक असतात किंवा कमावते असतात, सो त्यांची समृद्धी, त्यांची स्वप्न, त्यांची निवृत्ती ह्या सर्व गोष्टी असतात आणि त्याला एक पाठराखण करणारी अशी त्यांची सहचारिणी असते. तर आता सगळीच गणितं खूप बदलली आहेत आणि बरेचदा असं असतं की दोघे मिळून घर साकार करत असतात, दोघांची मिळून स्वप्न असतात. पण हे ज्या कुटुंबाचं नाटक आहे त्याच्यामध्ये ती खेड्यातून आलेली एक बाई जी आता निवृत्तीनंतर पुन्हा एकदा तिचं स्थलांतर होणार आहे. तर ज्याला आपण म्हणतो ना की ते एकदा इकडे रुजलेलं रोपटं असतं, मग ते परत एकदा लग्नानंतर कुठेतरी जाऊन रुजतं, ते तिथे वाढतं, फुलतं, त्याचा वेल मांडवावरती चढतो आणि त्याच्यानंतर आता त्याला परत एकदा आपल्या जमिनीकडे जायचं असतं. तर एकूणच मला असं वाटतं की हे एक प्रातिनिधिक स्वरूपाची ही भूमिका आहे की ही जी स्थित्यंतरं असतात प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये, कारण जगणं म्हणजेच एक स्थित्यंतरच असतं आणि त्या बदलांना आपण सतत आपल्याला स्वतःला त्या बदलांनुसार आपण आपल्याला घडवत असतो किंवा ते बदल आपल्याला घडवत असतात. तर ते कधी कधी सकारात्मक असतात, ते खूप आनंददायी असतात की त्याचा फार आनंद मिळतो. पण कधी कधी आपल्याला तडजोड करायला लागते, मन मारायला लागतं, आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी करायला लागतात, कारण अस्तित्वाचा लढा असतो. त्याच्यामुळे कधी कधी तो कुटुंबाचा अस्तित्वाचा एक असा काय बरं म्हणू, असा सामायिक असा लढा असतो. पण कुटुंबातल्या प्रत्येकाचा सुद्धा एक एक स्वतंत्र असा लढा असतो, वैयक्तिक व्यक्तिगत असा. कधी कधी तो जो झगडा असतो, संघर्ष असतो, तो समांतर चालतो. कधी कधी एकमेकांना समर्पक असतो असा लढा चालतो. कधी कधी तो एकमेकांना छेद देणारा असा लढा असतो. तर त्याच लढ्याचं एक प्रात्यक्षिक अशा पद्धतीचं हे नाटक. आणि ह्यातला आत्ता आम्ही जो काही भाग बघितला त्यातली मला तुझी जाणवलेली गोष्ट म्हणजे कोकणी भाषा तू ज्या पद्धतीने बोललेली आहेस ते खूप छान वाटतंय ऐकायला. तर ती अगदी अपसूक तुझ्यात आली का तू काही थोडे प्रयत्न केलेस? नाही, त्याचं श्रेय पूर्णपणे माझ्या दिग्दर्शकाचं आहे. कारण स्वप्नील हा कोकणातला आहे आणि मी सुर्वे जरी असले माहेरची आणि कुंभारखणी हे सुरव्यांचं गाव जरी असलं तरी ते मी काळं आहे का गोरं ते बघायला मला 52 वर्ष लागली. मी 52 वर्षाची झाली तेव्हा मी मागच्या वर्षी जाऊन ते गाव माझं बघितलं. त्याच्यामुळे मला तो काहीच फारसाही नाही आहे. म्हणजे घरातल्या काही पदार्थ, खाणं पिणं, आणि आम्ही पूर्णच सुर्वे कुटुंबीय, काही फार धार्मिक नसल्यामुळे असे काही कुळाचार होत आहेत किंवा काय असं काहीच नसल्यामुळे तो मला काहीच गंध नव्हता. तर खाण्यापिण्याच्या सवयी वगळता मला काहीच माहिती नव्हतं. पण ह्या निमित्ताने मला असं वाटतं की कुठेतरी ती नाळ जोडली जाते की मी ती भाषा बोलते. ह्याचं सगळं श्रेय हे स्वप्नीलचं आहे. कुठले शब्द तुला खूप छान वाटले बोलताना, काही आपल्या प्रेक्षकांना सांग? बरेच आहेत, पण इतकी गंमत आहे की ह्याच्यातल्या काही ॲडिशन्स आहेत तर त्या आपसूक म्हणजे ते होता 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 म्हणजे माझ्या भाषेबद्दल खूप असं सगळेजण बोलतात की मी फार काय बरं, मला तो आवडत नाही शब्द, पण मी फार शुद्ध मराठी बोलते. मला तो आवडत नाही यासाठी कारण शुद्ध मराठी आणि अशुद्ध मराठी असं काहीही नसतं आणि प्रमाण भाषा हीच उत्तम असं काहीही नसतं. बोलीभाषा आहे तेवढ्याच गोड आहेत. पण
तर त्याच्यामुळे जनरली असं होतं की अगं हा शब्द ऱ्हस्व लिहायचा की दीर्घ, हे अक्षर ऱ्हस्व आहे का दीर्घ, याच्यासाठी मला बऱ्याच लोकांचे फोन येतात, माझ्या मित्रमैत्रिणींचे. असं असताना मी ही बोलीभाषा बोलत असताना आता साहजिकतच असं आपसूक झालं की मी घरी गेल्यानंतर नाही ग असं म्हणते पटकन, किंवा गे बाय असं येतं तोंडामध्ये. ते गे बाय मला फार आवडतं आणि फारच आवडतं मला. त्या कोकणीला एक फार गोडवा आहे. आणि म्हणजे काही काही भाषांमध्ये म्हणजे खूप लोक, आपल्याला ती भाषा माहिती नसली की असं आपण म्हणतो ना की ते कन्नड बिन्नड बोलतात ना, ते भांडल्यासारखेच वाटतात सारखे. तसं कोकणीमध्ये असं आहे की शिवी घातली तरी गोड वाटते. खूप छान. आणि ह्या नाटकाचा निर्माता भरत जाधव आहे, तो मुख्य भूमिकाही साकारतोय. भरतकडून ज्यावेळी तुला विचारणा झाली त्याच्या प्रोडक्शनकडून, हा तुझ्यासाठी किती आनंदाचा विषय होता? कारण आत्ता भरत रंगभूमीचा आपण काय म्हणू त्याला, सम्राटच आहे सध्या तो. नाही नाही, असं नाही झालं. मी मागणी घातली भरतला, असं झालंय. हे नाटक माझ्याकडे जेव्हा आलं तेव्हा मी हे करणारे ठरलं होतं आणि मी आणि अविनाश नारकर अशी याची कास्ट होती. पण अविनाशनी नवीन आणखीन एक मालिका घेतली होती आणि त्या दोन्ही मालिकांचं चित्रीकरण आणि ह्या नाटकाची रिहर्सल असं त्याला झेपण्यासारखं नव्हतं. भरतकडे आम्ही खरं तर त्यांनी या नाटकाची निर्मिती करावी म्हणून मी आणि स्वप्नील गेलो होतो. आणि भरतने अत्यंत मनपूर्वक दाद त्यांनी देणं हीच दाद होती की मी निर्मिती करतो, काय वाटेल ते असेल मी निर्मिती करतो. कारण तसं जर बघायला गेलं तर आज भरतच्या नावावरती जी नाटकं चाललेली आहेत ती तो ऑड डेला लावलं तरी ते हाऊसफुल होतात प्रयोग. त्याच्यामुळे त्याचं अर्थकारणाचं गणित इतकं भक्कम जमलेलं असताना त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून एक गंभीर नाटक करावं असं त्याला वाटणं हे खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि हे नाटक करावं असं त्याला वाटणं हीच त्या नाटकाला दाद होते. आणि मग असं झालं की आम्ही करू शकत नाही आहे असं वाटल्यानंतर हे नाटक सबकुछ भरत असं नसताना भरतनी करणं ही खरंच खूप खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी ऑलरेडी ठरलेली होते. त्याच्यामुळे भरतला बिचारायला नाईलाज झाला असेल कदाचित. हा प्रश्न तुम्ही नक्की त्याला विचारा की कसं काय येतील. त्याच्यामुळे भरत आणि मी या नाटकात काम करतोय. पण आवीनी केलं असतं तरी मला आनंद झालाच असता, कारण तोही अत्यंत उत्तम नट आहे, जिवलग मित्र आहे. पण काही काही गोष्टी व्हायच्या नव्हत्या आणि काही काही गोष्टी व्हायच्या होत्या, तशा पद्धतीचं आहे नाटक. आत्तापर्यंत रिहर्सलचा कसा तुझा अनुभव आहे, कसं एक्सचेंजेस झाले? संवाद आमच्या सगळ्यांमध्येच खूप चांगला आहे. आणि भरतचं हे मोठेपण आहे की तो तुम्हाला मोठं करतो. तो तुमच्यासाठी लहान नाही होतो, तुम्हाला मोठं करतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला उगीच वाटत राहतं की आपण त्याच्याच लेवलचे ॲक्टर होत. पण हे त्याचं मोठंपण आहे खरं तर. पण तू चांगलीच ॲक्ट्रेस आहे. चांगलं वाईटचा प्रश्न नाही आहे, पण ज्या पद्धतीचा स्टार तो आहे तरीसुद्धा आज सलोनी पण त्याच्याशी मोकळेपणाने तिच्या मनात जर एखादी शंका आली तर बोलू शकते. मी त्याच्याशी हक्काने बोलू शकते. माझा दिग्दर्शक त्याच्याशी हक्काने बोलू शकतो, हट्ट करू शकतो आम्ही त्याच्याकडे. अशा पद्धतीचं वातावरण भरतनी पहिल्यापासून ठेवलेलं आहे. त्यामुळे ते खूप अद्भुत आहे. आणि तर एकूणच हा पूर्ण आणि नाटकाच्याबद्दलचं हेच असतं, ही जी पूर्ण प्रक्रिया असते ना, रिहर्सल्स, वाचनं, संभाषणं, एकमेकांशी संवाद, कधी कधी वाद, कधी कधी भांडणं, कधी कधी रुसवे फुगवे, सगळं जे असतं छोटं छोटं, तीच प्रक्रिया फार मस्त असते आणि ते आम्ही खूप खूप मनापासून अनुभव. एक शेवटचा प्रश्न चिन्मयी, तू किती चांगली ॲक्ट्रेस आहे हे माहितीच आहे, पण तुझ्याबद्दलची एक कंप्लेंट म्हणजे तू खूप कमी कलाकृतींमध्ये दिसतीस. हे तू काय ठरवून केलं आहेस का? तुला खूप सिलेक्टिव्ह आहेस त्यामुळं तुला तू ॲक्सेप्ट करत नाही रोल, काय नेमकं कारण? मी खूप सिलेक्टिव्ह नाही आहे, पण मी सिलेक्टिव्ह आहे. हां, म्हणजे ते असं असतं ना की महाग आणि महागडे याच्यामध्ये फरक असतो, की काही गोष्टी महाग असतात आणि काही गोष्टी महागड्या असतात. तर तशी मी महाग आहे, मी महागडी नाही आहे. तर ते थोडंसं असं झालं की माझं सुदैवाने असं झालं ना की पायंडा पाडणाऱ्या अशा ज्या काही भूमिका होत्या त्या माझ्या वाट्याला आल्या. जसं जीव झाला येडापिसामधली ती राजकारणी बाई, जिचा अशा पद्धतीचा वेश, जिचा अशा पद्धतीची पर्सनॅलिटी, तिचा अशा पद्धतीचा रुबाब, ह्या पद्धतीचं कॅरेक्टर लिहिलं गेलं आणि ते पहिल्यांदा मला करायला मिळालं. आता त्याच्यानंतर त्याच्या इतक्या कॉपीज निघत आहेत आणि इतक्या मालिकांमध्ये तसेच रोल्स तुम्हाला दिसत असतील आता, आणि तेच रोल जर मला परत करायला विचारले तर मी काय करू असं होतं. त्याच्यामुळे मी ठरवलं की नाही, आता मालिका नाहीच करायच्या. आणि मग मी तो एक ठरवून डिसिजन घेतला की मी गेल्या 2 वर्षामध्ये मालिका, कारण जी केली त्यांनी मला इतका आनंद दिला, म्हणजे मला त्रास झाला म्हणून मी मालिका नाही सोडली, मला खूप आनंद दिला म्हणून मी मालिका सोडली. त्याच्यामुळे मी टेलिव्हिजन सोडला. कारण आत्ताचं जे आहे ना, टेलिव्हिजनमधला जो काळ आहे, ज्या पद्धतीची मागणी आहे आणि ज्या पद्धतीचा पुरवठा आहे, ते महा एपिसोड्स करा, ते हे करा, ते करा, ते नाही आता मला झेपण्यासारखं आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं की नको, मग ती जागा अडवू नये आपण, मग दुसऱ्या लोकांना येऊ द्यावं,
त्यांनी छान काम करावं, आपण तिथे चिडचिड करत काम करायचं, तिकडचं वातावरण बिघडून टाकायचं, कशाला करायचं आहे. त्याच्यामुळे मी मालिका नाही करायची असं ठरवलं. चित्रपट करायची खूप इच्छा आहे पण ते येतच नाहीत, कारण मी ज्या वयात आहे आणि ज्या पद्धतीचं काम मी ऑलरेडी केलेलं आहे तिथे आता नुसत्या नटव्या भूमिका मी नाही करू शकत, काहीतरी त्याला असलं पाहिजे करायला. तसे चित्रपट खूप नाही बनत त्याच्यामुळे, आणि जर बनले तर मग आम्ही अशा जर 10 जणी जर असू तर ते वाटलं जाणार काम निश्चितच. आणि आहेत खूप माझ्या बरोबरीचे खूप चांगल्या कलावती आत्ता सध्या आहेत, त्याच्यामुळे ती एक्सक्लुझिव्हिटी नाही आहे माझ्याकडे बहुतेक. आणि मग हे नाटक, मग असं जर काहीतरी आलं तर ते करावंसं वाटतं. त्याच्यामुळे चांगलं काम आलं तर नक्की करणार. लोकांनी खूप काम करू दे, खूप चांगलं काम करू दे, मग मी थोडं थोडं काम करीन जास्त. मला नक्की खात्री आहे की चिन्मयी, की तू जे काही काम करतेस ते चांगलंच असतं, त्यामुळे तुझ्याबद्दल आणखी चांगल्या पद्धतीने विचार होईल अशी मी आशा करतो. आणि तुला ह्या नाटकासाठी आणि तुझ्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. थँक्यू.